मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची चौकशी होतीये। मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची चौकशी होणार आहे। नाशिक हेलिपॅडवर मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगा तपासलेत। शिंदेंच्या बॅगांसंबंधी राऊतांनी आरोप केले होते। ही दृश्य त्याच बॅगांची झी24 तासवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। थेट जाऊयात नाशिकला। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, अपडेट्स। नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। ही बाईक रॅली गंगापूर रोडवर करण्यात आली। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निलगिरी बागेतल्या हेलिपॅडवर उतरलेत। मात्र हेलिपॅडवर उतरल्यानंतर त्यांनी आणलेल्या बॅगांची चौकशी या ठिकाणी करण्यात आली। त्या बॅगांमध्ये काय आहे याचाही पोलिसांनी तपास केला आणि त्याचबरोबर त्या बॅगा उघडून बघून त्यानंतर त्या बॅगा जाऊ देण्यात आल्या। एकूणच संजय राऊतांनी जे काही आरोप केले होते त्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी ही खबरदारी घेतली आणि त्यामध्ये कॅमेरामॅन फोटोग्राफरचे जे काही साहित्य होतं ते या बॅगांमध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन आलेला आहे। बाकी दुसऱ्या ज्या बॅगा होत्या त्यामध्ये काही सिक्युरिटीचं साहित्य होतं, मात्र यामध्ये आक्षेपार्ह असं काही मिळून आलेलं नाही। योगेश, आज चौकशी करण्यात आली, तपासणी करण्यात आली बॅगांची, मात्र 4 दिवसापूर्वी हे का झालं नाही असा सवालही संजय राऊतांकडून आता उपस्थित केला जाऊ शकतो। खरं आहे, त्याच वेळेस ही तपासणी होणं आवश्यक होतं, मात्र ती करण्यात आली नाही। आता ती केली जाते संजय राऊत यांच्या आरोपानंतर। त्यामुळे त्यावेळेस जी तपासणी झाली नाही त्याबाबत खऱ्या याच्याने निवडणूक आयोगानं याबाबतची तपासणी करायला हवी, कारण की कुठल्याही एअरपोर्टवरून किंवा कुठल्याही हेलिकॉप्टरमधून जर कुणीही आलं तर त्याची ही तपासणी होतच आहे। मात्र ती त्या ठिकाणी का झाली नाही हा प्रश्न महत्वाचाच आहे आणि त्यामुळेच त्याबाबत एक संशयाचं वलय निर्माण झालं होतं। मात्र आज माध्यमं असतानाच त्या ठिकाणी ही तपासणी करण्यात आली। माध्यमांनी ते संपूर्ण चित्र बघितलं। त्यामुळे आता याबाबतचं उत्तर पोलीस काय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अगदी बरोबर योगेश, सर्वात आधी राहुल गांधींच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती। प्रचंड चर्चा त्यावरून झाली होती, पण त्यानंतर त्या खालोखाल मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी होत नाही अशी चर्चा सुरू झाली होती। पण आता आजच्या या तपासणीनंतर स्वाभाविक आहे सत्ताधाऱ्यांकडून याबाबत प्रचंड राळ उठवली जाणार आहे। खरंय, एकूणच राजकारण सध्या रंगात आलेलं आहे। 5व्या टप्प्यातल्या निवडणुका अखेरच्या टप्प्यामध्ये आहेत। प्रचार शिगेला पोहोचलाय, त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे राजकारणामध्ये होत असतात। निवडणुकीच्या निमित्तानं हे अधिक प्रमाणात होतात। थोडी जरी चूक केली तरी त्यावरून त्याचा मुद्दा केला जातो। तोच धागा पकडून या ठिकाणी विरोधकांनी एकनाथ शिंदे यांना आता लक्ष केलेलं आहे। ज्या काही बॅगा आलेल्या होत्या त्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं याबाबत अजून मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला नाही। आता आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता ते आपल्या रॅलीसाठी तातडीनं निघाले, मात्र कदाचित आज दुपारी प्रेस कॉन्फरन्स होईल, त्यामध्ये याबाबतचा मुद्दा मुख्यमंत्री स्पष्ट करू शकतात। मात्र एकूणच आरोप प्रत्यारोपांमध्ये असे एकमेकांवर आरोप हे सध्या सुरू आहेत, हे आपल्याला नाशिकमध्ये दिसून येत आहे। अगदी बरोबर, पीसी मध्ये मुख्यमंत्री तर कदाचित या मुद्द्यावर बोलतीलच, पण सत्ताधाऱ्यांमधले इतर नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही प्रतिक्रिया येऊ शकते का, त्याबद्दल काय वाटतं? देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, आज इतर नेते सुद्धा नाशिकमध्ये आहेत। शरद पवार सुद्धा आहेत, ते सुद्धा या विषयावर आज दुपारी काहीतरी बोलतील। आज त्यांची सभा आटोपल्यानंतर सकाळी होणारी पत्रकार परिषद जी होती ती कदाचित संध्याकाळी होईल अशी चर्चा आहे। त्यामुळे हे नेते त्यात काय बोलतात। परत महायुतीतले नेते, महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून आहेत, त्यांच्या विभागाची ही जबाबदारी आहे। त्यामुळे ते काय बोलतात याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण सुद्धा याबाबतीतलं स्पष्टीकरण दुपारी देऊ शकतात। योगेश, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही तास राहिलेले आहेत 5व्या टप्प्यातला प्रचार संपायला आणि त्याआधी स्वाभाविक आहे प्रचारासाठी नेते ज्या ठिकाणी निवडणूक आहेत त्या ठिकाणी जाताना दिसतील। त्यावेळेला या इतर नेत्यांच्या सुद्धा आता बॅगा तपासल्या जातील का, याकडून काही माहिती, याबाबत काही माहिती मिळू शकली? खरं तर आता ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगा तपासण्यात आल्या नाही आणि हे ट्विट संजय राऊतांनी केलं, त्यानंतरच खऱ्या अर्थानं पोलीस आणि निवडणूक आयोग दोघेही जागरूक झाले। त्यांना जाग आली असं म्हणतात, जागरूक म्हणण्यापेक्षा त्यांना जाग आलेली आहे आणि आता ते सगळ्या ठिकाणी आता ही पद्धत अवलंबतायत, कारण शेवटी हा प्रश्न सुरक्षेचा आहे आणि त्याचबरोबर ज्या काही आचारसंहितेच्या नियमानुसार जे काही तपासणी असते किंवा कुठलीही रोकड रक्कम ही वहन केली जाऊ शकते। त्यामुळे जर साध्या रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या बॅगा चेक होतात, त्यांच्या गाड्या चेक होतात, वाहनं चेक होतात, तर
मोठ्या नेत्यांचे का नाही, हा प्रश्न या निमित्तानं समोर आला होता. आणि त्यामुळे आता संपूर्ण ठिकाणी प्रत्येक नेत्यांच्या या बॅगा तपासल्या जातील. विरोधकांनी मात्र आरोप केले आहेत की विरोधकांच्याच बॅगा, विरोधकांचेच वाहनं चेक केली जातात. त्यामुळे आता सरकारने, पोलिसांनी आणि या बाबतीत निवडणूक आयोगाने या बाबतीतले गंभीरतेनं काम करायला सुरुवात केली आहे. थोडक्यात विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही हे दाखवण्याचाच हा आजचा प्रयत्न आहे सरकारचा, असं म्हणावं लागेल. नक्कीच. योगेश, पुन्हा एकदा आपण ही बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची ही तपासणी सुरू आहे. नाशिकमध्ये रॅलीसाठी म्हणून मुख्यमंत्री पोहोचलेत. रोड शो पूर्वी ते नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे. योगेश, मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही आता याबाबत? मुख्यमंत्री रॅलीला जात होते. रॅलीची घाईगर्दी असल्यामुळे ते लगेच गेले. आम्ही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बॅगा चेकिंग सुरू असल्यामुळे तातडीनं कॅमेरे त्या बाजूला वळवण्यात आले. त्यामुळे सीएम हे तातडीनं निघून गेलेत. तितकासा वेळ नसल्यामुळे ते शक्य होऊ शकलं नाही. मात्र आज रॅली संपल्यानंतर काही लोकांना, काही सामाजिक कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री भेटणार आहेत, त्यावेळेस ते बोलतील अशी अपेक्षा आहे. योगेश, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांनंतर आज जे नेते नाशिकमध्ये येतील आज उद्या, त्या सगळ्या नेत्यांच्या बॅगा सुद्धा तपासल्या जाणार आहेत का? पोलिसांकडून काही प्रतिक्रिया मिळते? खरं म्हणजे पोलिसांनी जी ही खबरदारी घेतलेली आहे ती सर्वच नेत्यांसाठी लागू होईल असं म्हणायला हरकत नाही. कारण की आज स्वतः मुख्यमंत्र्यांची बॅग चेक करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांपेक्षा कुठलाही नेता सध्या तरी राज्य स्तरावर मोठा नसतो आणि त्यांच्या येण्या जाण्यामध्ये हे चेक केलं. केंद्रीय स्तरावरच्या यंत्रणांच्या बाबतीतली जी सुरक्षा व्यवस्था असते ती मात्र एसपीजीकडे असते किंवा आपण म्हणूया केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडे असते. त्यामुळे त्यांचा मुद्दा सांगता येणार नाही. पण मात्र राज्यातले जेवढे नेते आहेत त्यांच्या बाबतीत नक्कीच ही सुरक्षा केली जाईल असंच एकूण दिसून येत आहे. पोलीस आयुक्त सुद्धा या बाबतीमध्ये थोड्या वेळात स्पष्टता देतील अशी अपेक्षा आहे. अगदी बरोबर. थोडक्यात राज्यातला शेवटचा टप्प्याचा प्रचार सुरू आहे. शेवटचा टप्पा 20 तारखेला पार पडतो आणि त्याआधी अशा पद्धतीनं बॅगा तपासल्या जात आहेत. उशिरा का होईना पण पोलिसांना आणि प्रशासनाला जाग आली असं म्हणूयात. धन्यवाद योगेश संपूर्ण माहितीसाठी. तर काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी काय आरोप केले होते ज्यामुळे आज हे चित्र आपल्याला दिसतंय, बघूया आपण ती प्रतिक्रिया राऊतांची. 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? त्या बॅगा कसल्या आहेत? कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या? इथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत. जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाला दिले, कसे दिले, बॅग उतरतायत ना, असे उचलता येत नाहीत पोलिसांना.